सुरुंग जवानांनी शोधून काढलेला आहे। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी तयार केलेलं मोठं सुरुंग सुरक्षा दलाने शोधून काढलेलं आहे। या सुरुंगामध्ये माओवाद्यांनी बॉम्ब, घातक शस्त्र तयार करण्याचा कारखाना उभा केलेला आहे। काल माओवाद्यांची सुरक्षा दलासोबत चकमक झाली होती। त्यानंतर आज सुरक्षा दलाकडून शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। या शोध मोहिमेमध्ये सुरक्षा दलाने मोठं सुरुंग शोधून काढलेलं आहे। महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। महेश, जवानांनी जे शोधून काढले ते मोठं सुरुंग खरं तर दृश्यांमध्ये बघायला मिळतंय, काय अधिकची माहिती आहे? काल 12 माओवादी ठार झाले होते। त्यानंतर आज तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड सीमेवरचा जो भाग आहे, सुकमा, बिजापूर जिल्ह्याचा जंगल, त्या भागात सर्चिंग ऑपरेशन सुरू असताना हे सुरुंग सापडलेलं आहे। धक्कादायक म्हणजे भली मोठी सुरुंग आणि यात यंत्रसामग्री आपल्याला दिसून पडते। त्या ठिकाणी बॉम्ब असेल, बीजीएल असेल, अशी घातक शस्त्र तयार करण्यासह स्फोटक तयार करणारा कारखाना या ठिकाणी आहे आणि संपूर्ण साहित्य या ठिकाणी सापडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात वायर आहेत, स्फोटक आहेत आणि इतर पद्धतीचं साहित्य आहे। वॉटर बॉम्ब सापडलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात बिअरच्या बाटल्यांचे जे काच आहे ते सुद्धा बॉम्बमध्ये आणि स्फोट करण्यामध्ये वापरण्याचा नवा फंडा माओवाद्यांनी यात तयार केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे ही सुरुंग सापडणं, माओवादी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जवानांना कशा पद्धतीने लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे हे यातून दिसून पडत आहे। त्यामुळे हे असा त्यांचा निश्चित महेश, त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असं म्हटलं तरी योग्य ठरेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी परभणीत